निलिका. 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 थँक्यू दीपक भाई. थँक्यू रमेश अँड शिल्पा. माझा प्रश्न असा आहे की दीपक भाई, उद्या ज्ञानविधीनंतर काय सेल्फ रिअलाइज सोल जन्म घेतो का फॉर्म घेतो का नाही? ॲक्च्युली हे काय की हे बघा, हे कृपेने मिळालेलं ज्ञान आहे की मी शुद्धात्मा आहे, निलिका ही वेगळी आहे. म्हणजे अशी जागृती राहिल्यामुळे नवी कर्म चार्ज होत नाहीत, पण जुनी कर्म डिस्चार्ज होणं बाकी राहतं. आता इथे दादाजींच्या 5 आज्ञा आहेत, त्या आज्ञांमध्ये आपण जेवढं राहू, मोर दॅन 70% राहिलो तर कमीत कमी एक जन्म बाकी राहील. नाहीतर 1, 2, 3 अवतार बाकी राहतील की बाबा जुनी डिस्चार्ज कर्म पूर्ण होत काही पेंडिंग राहिली असतील. तर बघा, आपण बिझनेस करतो ग्रोसरी स्टोअरचा. आपण हे एक्झाम्पल घेऊया. आपल्याकडे 20 पोती आहेत गव्हाची आणि एखादा जर ग्राहक आला खरेदी करायला, आपण बरोबर डीलिंग केलं नाही तर तो रागाने निघून जाईल. म्हणजे आपला बिझनेस झाला नाही, सेलआउट नाही झालं. म्हणजे बघा, आपण नवीन खरेदी केली नाही, 20चे 21 नाही झाले, पण 20चे 19ही झाले नाहीत. आपल्याला दुसऱ्या दिवशी पुन्हा यावं लागेल, विक्री होईपर्यंत राहावं लागेल. तसंच असं आपलं कर्म जोवर समाप्त होत नाहीत तोपर्यंत आपल्याकडे थोडं काही राहतंच. त्यामुळे आपल्याला पुढच्या जन्मात ह्याच नातेसंबंधात व्यवहार पूर्ण करायला यावं लागेल. आणि इथले सगळे व्यवहार, एकेका व्यक्तीचे राग, द्वेष, मोह आपण नीटपणे पूर्ण केले तर मग या संसारात आपल्याला कोणी थांबवणार नाही. इथून महाविद्य क्षेत्र सिमंदर स्वामी भगवानांकडे पुढचा जन्म होईल आणि तिथून मोक्षगती मिळेल. मिनिमम 1 अवतार तरी बाकी राहील. हे विज्ञान हे असं आहे. आणि मॅक्सिमम 3-4 अवतार, नाहीतर मॅक्सिमम 15 अवतार. आणि तुम्ही आपल्या परिचयात सत्संगात राहिलात आणि आपल्या जागृतीने पुरुषार्थ केला तर मॅक्सिमम 2-3 अवतारात तर सुटण्याचा मार्ग पूर्ण होऊ शकेल. दुसरा प्रश्न असा आहे की दीपक भाई, की सेल्फ रिअलायझेशन सोल्समध्ये कोणते वेगवेगळ्या लेवल्स किंवा डायमेन्शन असतात? म्हणजे जसे एखादा कोणी समजा बुचर असेल, सेल्फ रिअलाइज झाला, शिवाय एखाद्या आपल्यासारखा महात्मा असेल, तो सेल्फ रिअलाइज झाला, तर त्यांच्यात काय फरक आहे? खरं तर डिस्चार्ज कर्म वेगवेगळी आहेत, पण हे ज्ञान मिळाल्यानंतर आतमध्ये त्याचं झिरपणं सगळ्यांसारखं आहे. फक्त फरक कुठे आहे तर ही जी जागृती आपल्याला प्राप्त होते ना, त्यामध्ये फरक पडत राहतो. कारण आपल्या डिस्चार्ज कर्माचा जो फोर्स आहे तो जागृतीला डिस्टर्ब करत राहतो. आता माझ्या केसमध्ये असं असू शकतं की मी माझी लिंक असेल आधी, म्हणजे आयुष्यात खूप सगळे प्रॉब्लेम्स असणारे संयोग जुळून येतच नाहीत. सगळं सुरळीतच घडत राहतं, कार्य पूर्ण होतं आणि माझ्या अंतरंगातील जागृतीच्या पुरुषार्थात कोणी डिस्टर्बन्स करत नाही. म्हणजे असा आतमधला पुरुषार्थ आहे, त्यात डिस्टर्बन्स येणं नाही का. भाऊसाहेब म्हणाले ना, किती प्रॉब्लेम्स येतात, स्थिरताच राहत नाही, निगेटिव्हिटी, सगळा दिवस मनात नकारात्मकता साठते. बघा, डिस्चार्ज माल आहे आणि तो डिस्टर्ब करतो. पण आपण सत्संगाच्या परिचयात राहून हे कसं डिझॉल्व करायच्या जागृतीत राहिलो तर अंतरंगातल्या पुरुषार्थामुळे आपल्याला शांती लाभू शकते, स्थिरता राहू शकते, समाधी राहू शकते. म्हणजे हे ज्ञान सगळ्यांना मिळतं समान, पण थोडा फरक डिपेंड्स अपॉन डिस्चार्ज. समजा मी 5 लाखांचं देणं करून ठेवलं असेल, कोणी 50 लाखाचं केलं असेल, कोणी 5 कोटीचं केलं असेल. आता हे पैसा जे देणं बाकी राहिलं आहे ना, लॉस किती कमी जास्त आहे त्यावर हे डिपेंड आहे. पण प्राप्ती आतून मुक्तीची सुरुवात झाली तर सगळ्यांना सारखीच आहे. पण त्या लेवलवर पोचल्यावर, म्हणजे ती जी सेल्फ रिअलाइज लेवल आहे, त्यात आपण आणि जो एक छोटासा माणूस आहे त्याची सेम लेवल असेल? खरं तर ज्ञानाची लेवल सेम आहे, ज्ञानाची. पण ही कर्म बाकी राहतात, मग 1-2 अवतार वाढतील. इतर जास्त बघा, 2-3 अवतारात सगळ्यांचा शेवट होणारच होणार. जास्त फरक नाहीये. दादाजी काय म्हणतात की माझ्यात आणि आपल्यात एकाच स्टेपचं अंतर ठेवलं गेलं. मी एक स्टेप पुढे आहे, तुम्ही एक स्टेप मागे आहात, एवढंच अंतर ठेवलं आहे. ओके. म्हणजे किती हे तर हे ॲक्च्युली अनंत अवतारांमध्ये 1-2 अवतारांचा काहीच हिशोब नाहीये. एकावतारीच म्हटलं जातं. 1-2-3 अवतार. तुम्हाला सांगितलं ना, बाबा तुमचा 10 लाखाचा चेक आहे, उद्या मिळणार नाही, परवा मिळेल, तर तुम्हाला दुःख होईल का? अरे परवाची गॅरंटी आहे ना, उलट यस म्हणाल तर मजा कराल. म्हणजे 1-2-3 अवतारांचा काय हिशोब.
कित्येक अवतारांसमोर 2-3 अवतारांचा काहीच हिशोब नाही. म्हणजे खरोखर तर इथून आणि मृत्यूनंतर मुक्तीचं तर सोडा, जीवनातल्या मुक्तदशेचा इथेच अनुभव येतो. तमाम दुःखांपासून मुक्ती. सुरुवात तर होते, आतून मुक्ती अनुभवास यायला लागते. आमच्याकडून काही काय म्हणू आपण सत्संगाच्या टचमध्ये राहा. समजा मेडिकलला ॲडमिशन मिळाली तर डॉक्टर म्हटलं जाईल का तुम्हाला? तर नाही, 5 वर्ष त्याला अभ्यास करावा लागेल, थिअरी, प्रॅक्टिकल, आणि वर्षातले 300 दिवस कॉलेजमध्ये जावं लागेल. आम्ही काय म्हणतो, 300 तास काढा तुमचे. 300 तास इथे 12-13 दिवस प्रत्यक्ष सत्संगात. आणि रोज शक्यतो रोज एखादा तास 24 आवर्समधील एखादा तास आत्म्यासाठी काढा. विधी करा, काहीतरी वाचन करा, प्रतिक्रमण किंवा काही दोष झाले तर धुण्याचा पुरुषार्थ. म्हणजे आपला पुरुषार्थ आपणच करायचा. आणि तो पुरुषार्थ म्हणजे काही क्रिया नाही आहे, जागृती ठेवायची वेगळेपणाची, आतली जागृती ठेवायची वेगळेपणाची. कारण या सगळ्या पुरुषार्थाची प्रत्यक्षात तुम्हाला खूप मदत मिळते. जेव्हा बघा, बिझनेसमध्येही आपण 4 दिवस कामधंदा केला महिन्यात, आणि बाकी 2 महिन्यात 1-2दाच गेलो, 3 महिन्यात एखाद वेळेस गेलो, तर बिझनेस चांगला वाढेल का? तसाच हाही पुरुषार्थाचाच मार्ग आहे. म्हणजे आपण जास्त वेळ आत्म्यासाठी काढायचा आहे, तेवढा पुरुषार्थ कराल तर मनातून तमाम दुःखांपासून मुक्तीही मिळेल, आणि हळूहळू तुमच्या मनात समाधानही राहील की नाही, माझी प्रगती ही मोक्षमार्गाच्या दिशेनेच होती आहे. आणि इथे तर लाईव्ह रिले आहे बघा, सगळा सत्संग लाईव्ह रिलेही होतो. खूप सगळे मराठी, इंग्लिश, हिंदी सगळ्यात सत्संग असतात. दररोज एखादा सत्संग आपण ऐकत राहाल तर तुमच्यातला अवेअरनेस वाढेल. कारण जरी आत्म्याची अज्ञानता निघून गेली तरी व्यवहारातली खूप प्रकारची अज्ञानता, अहंकार, मान, क्रोध, लोभ, विकार, सगळ्या दोषांना कसं क्लिअर करायचं, त्या जागृतीसाठी सत्संगाची आवश्यकता आहे. शुद्धात्म्याची जागृती तर मिळेलच, पण आपला जर कोणी अपमान केला आणि अहंकाराला त्याचं दुःख झालं, आणि मग अहंकाराने त्यावर सॉल्युशन कसं काढायचं? त्याच्या सत्संगात चाव्या तुम्हाला मिळत राहतात. त्यामुळे काही दोष जरी घडले असतील तर धुवून टाकू शकता, पण त्यासाठी सत्संगाची खूप आवश्यकता आहे. थँक्यू सो मच. जय सच्चिदानंद. संगीता तारा. बोला. दीपकजी, सर्वप्रथम आपणास नमस्कार. मी आपल्या काही गोष्टींची सहमत आहे. म्हणजे अहंकार, दोष, आपले जे वाणीतले दोष म्हणूया, ते सारे सत्संगाला आल्याने, जॉईन केल्याने दूर होतात. पण चिंता या विषयावर एकमत नाही होत. त्याचे कारण असे आहे की जी मुलं असतात, मी माझा प्रश्न पण लिहिलाय, आपण म्हणता की जर कोणी ती चूक होत असेल, घरात काही वाईट घडत असेल, तर त्यावर आपण विचार करायला हवा. विचार करायला हरकत नाही. नाही, एक मिनिट, मी कंप्लीट करते. कारण मला जेन्युइन प्रॉब्लेम्स येतात जे समाजात असतात. समजा एखाद्याचे बाळ आजारी असेल किंवा कोणी घरातलं वयोवृद्ध आजारी असतील आणि त्याच्याकडे पैसे नसतील औषधांसाठी, अशा वेळी तो फक्त एवढाच विचार नाही करून थांबू शकत की बाबा अंतरंगातून माझा आत्मा शुद्ध आहे आणि मी भगवानांवर विश्वास करतोय, आता सारी कामं पूर्ण होतील. नंबर 1. नंबर 2, एखाद्याचा बिझनेस बंद असेल, आपण म्हणता नोकरी करा. मी एवढ्या लोकांना जाणते की जे चांगल्या नोकऱ्या करत होते पण त्यांच्या नोकऱ्या गेल्या. आज त्यांच्या घरी फी देण्यासाठी सुद्धा अडचणी येते. मग त्यांचा मुलगा शिकणार कसा? नंबर 2, आय कॅन टेल यू वन एक्झाम्पल की ज्या प्रोफेसर बाई आहेत आणि त्यांचे पती MNC मध्ये आहेत आणि मुलगा 96 टॉपर इन इंडिया, त्यांच्या मुलाने हॉस्टेलमध्ये गेल्यावर वेन ही जॉईन इंजिनिअरिंग ही स्टार्टेड टेकिंग ड्रग्स. आता आई वडील ह्या विचारांमुळे चिंता, तर त्यांचे खाणेपिणे, नोकरी सारे तर बंद झाले. त्यांचा फोकस हाच होता की कॉलेजमधून कॉल येतोय की मुलगा ड्रग्ज घेतोय, याला रस्टिकेट करतायत. मग इथे चिंता वाटते. जेव्हा आम्ही सत्संगात येतो, अर्धा तास येतो, एखादा तास येतो, तर आपण सगळे विसरून जातो. मी सुद्धा विसरले होते, मलाही चांगलं वाटतंय. पण मग मी विचार केला, ह्या चिंता दूर कशा होणार? आता आपण सांगावे. त्याची चिंता करून प्रॉब्लेमवर सॉल्युशन निघेल का? पण वी आर ह्युमन बीइंग्स, वी आर नॉट गॉड. पण ठीक, If we stop talking the things like that, नाही, चिंता शब्दार्थ समजून घ्यायचं गरजेचं. विचार आणि चिंता करणं खूप फरक आहे. विचार म्हणजे उपायांचा विचार करतो, काय उपाय आहे याच्यावर. पण विचार केल्यानंतर चिंता कुठे सुरू होते? विचारांच्या पुढे गेल्यावर चिंता सुरू होते.
विचार तर नक्कीच करायला हवा आणि खूप सारे पर्याय काढून मग त्यावर उपाय शोधायला हवा. पण चिंता इज डिस्टर्बिंग आवर सॉल्युशन. यू आर राईट, बट पण वी ती आर चिंता ह्युमन का बीइंग्स. वाटते? कारण तिथे अज्ञानत आहे. माझं काय होणार त्याला कळत नाहीये की पुढे काय होणार आहे. पण या माझं नाही, ज्ञानानंतर काय होणार मुलाचे? हा मुलाचं, पण माझा मुलगा आहे आणि त्याचंच काहीतरी होणार. एक्झॅक्टली. म्हणून त्यासाठी इथे काय मिळतं तुम्हाला? उपाय मिळतो. एकतर प्रार्थनारूपी उपाय आहे. आता तो समजा ड्रग्ज घेत असेल, एकदा त्याला बोलावून आणा, कॉलेजमधून इथे आणा, शांतपणे आमच्या नजरेसमोर राहू द्या, आम्ही त्याच्यात परिवर्तन घडवू. म्हणजे आता आता आमची नोकरी गेली आहे किंवा आपल्याला पैसे नाही मिळत आहेत, तर आपण काय करू शकतो? म्हणजे त्यावर उपाय म्हणजे आता आता वाईट काळ आला आहे ना, ह्यात 2 पार्ट्स आहेत. एक, माझ्यावर वाईट वेळ का आली आहे, एक पार्ट. आणि वाईट वेळ आल्यावर आपण वाईट कर्म बांधतोय, तो दुसरा पार्ट. म्हणून आम्ही इथे काय तुम्हाला सांगतो की वाईट कर्म आली आहेत, पण आतून नवी कर्म बांधू नका तुम्ही. जी काही परिस्थिती उद्भवली आहे ती झालं ते बरोबर आहे. आता हळूहळू ॲडजस्टमेंट अशी करत राहा की हा वाईट काळही निघून जाईल. आता रात्री नंतर बघा दिवस नाही का येत, तसा हाही काळ पूर्ण होईल. तोपर्यंत तुम्ही उपाय करत राहा, प्रार्थना करत राहा आणि अनुभवी लोकांना विचारत राहा की काय उपाय करू. तुम्ही तर आमच्याकडे येऊ शकता, मग आम्ही त्यावर उपाय सांगू. की तुमच्याकडे घरी कोणी बघा आई वडील असतील किंवा असे काही अनुभवी असतील, त्यांनाही विचारून सॉल्युशन काढा व्यवहारात. पण अंतरंगात समता ठेवायची, तो पार्ट संयोगांवर अवलंबून नाही आहे, तो आपल्या समजुतीवर अवलंबून असतो. म्हणजे चिंता ती वाईट योगांमुळे नाही वाटत, तर आपल्या चुकीच्या समजुतीमुळे आपल्या चिंता करायला भाग पडते. त्यावर सॉल्युशन ज्ञानानेच मिळू शकतं. आता आपण पूर्ण बोलाय, मग मी बोलते. एखाद्या जेन्युइन प्रॉब्लेम आला असेल, जर एखाद्या माणसाकडे कोणी आजारी असेल आणि त्याच्याकडे पैसे नसतील, बघा चिंता कुठून सुरू होते. त्याचे आई वडील आजारी असतील किंवा कोणी घरातले मेंबर आजारी असतील, त्याच्याकडे पैसे नसतील, तो माझ्याकडे आला, त्याने उपाय विचारला, मी किंवा बँकेने त्याला लोन वगैरे दिले. आजार बरा झाला किंवा नाही झाला, तो माणूस वाचला किंवा नाही वाचला, ती तर वेगळीच गोष्ट आहे. पण मी बघितले की लोक कर्ज फेडता फेडता, एक गरीब माणूस, आपण म्हटलात की या अध्यात्मात, ज्ञानात, ह्या साऱ्याची चिंता तुम्ही करू नका, पण एक गरीब माणूस ज्याने कर्ज घेतलंय, ज्या कर्जावर कर्ज आहे, त्याला जर असे समजावायला गेले की तू सत्संगासाठी 1 तास अर्धा तास बस, ज्यामुळे तू चिंतामुक्त होशील, पण तो तर चिंतामुक्त नाही होऊ शकणार प्रॅक्टिकल लाईफमध्ये. ते बरोबर आहे. तो आणखी दबला जाईल. त्यामुळे मला असे वाटते की चिंता जी आहे ती आपल्या शरीराशी जोडली गेली नाही, आपल्या अज्ञानतेशी जोडली गेली आहे, एवढं समजून घ्या. चिंता तर यांना कित्येक लोक आमच्याकडे असे बसलेले आहेत, 10-10 वर्षांपासून प्रॉब्लेम्स आहेत, 15-15 वर्षांपासून प्रॉब्लेम्स आहेत, खाण्यापिण्याचेही वांदे होते, असे दिवस येऊन गेले, पण चिंता नाही केली त्यांनी, वेळ काढत राहिले. मग ते वाईट दिवस पूर्ण झाले, चांगले दिवसही आले. म्हणजे चिंता, बघा एक एक्झाम्पल सांगतो तुम्हाला. एखादा माणूस गाडीतून उतरला, त्याच्या पाकिटातून 5,000 चोरीला गेले होते. दुसरा एक माणूस, त्याचंही चोरीला गेले. आता एक माणूस क्लेश करतो, काय होईल, माझे पैसे गेले, सगळे चोर लोक असे आहेत, मारायला हवं ना, असंच करायला हवं, घरी येतील बायको, अरे तू शांत राहा, माझे पैसे गेलेत, भांडण भांडण भांडण, सगळा दिवस टेन्शनमध्ये घालवेल. बघा असं होतं की नाही. पण दुसरा माणूस झाला ते करेक्ट, आता काय करू शकतो, त्यावर सोल्युशन काढतो. बघा आता दोघांचे 5,000 चोरीलाच जात आहेत, पण एक जण क्लेश करतो, एक समतेत राहतो. म्हणजे समता राखणं किंवा क्लेश करणं ते आपल्या अज्ञानतेवरतीच आधारित आहे. आणि क्रिया, जे 5,000 चोरीला गेले ते तर आपल्या कर्माचं फळ आहे, त्यात कोणी चेंज नाही करू शकत. मलाही म्हणजे बघा माझी गोष्ट सांगतो. माझ्याही आयुष्यात असे दिवस आले होते. पप्पांचा जॉब म्हणजे बिझनेस बुडला होता, खाण्यासाठी पैसे नव्हते, दुधाच्या पावडरचा चहा करून पीत होतो, असेही दिवस येऊन गेले. आता ज्ञान त्यावेळी घेतलं नव्हतं, पण हळूहळू वेळ निघून गेला आणि मग जेव्हा ज्ञान मिळालं, पूर्ण वेळ आलं, त्यावेळी खूप वाईट दिवस होते बघा. पण हळूहळू मार्ग काढत राहत होतो. पण ज्ञानानंतर काय झालं, तर मी शुद्धात्मा आहे, हा दीपकला त्रास होतोय, दीपक वेगळा आहे आणि मी शुद्धात्मा आहे. दीपक तू घाबरू नकोस, दादांच्या कृपेने योग्य मार्गाने घेईल. आणि संयोग हळूहळू आतमध्ये समता राहून बाहेरच्या संयोगात परिवर्तन होत होत चांगले दिवसही आले. म्हणजे अशी अंतरंगात समता ठेवणं, ज्ञानाची ती मदत होते बघा. ही चिंता जी तुम्ही म्हणताय ना, हा संसार हा चिंतेचा समुद्रच आहे, समुद्र आहे. पण आता मी आपल्याला आपल्याच उदाहरणावरून समजावू इच्छिते.
जेवढे इथे लोक बसलेले आहेत सारे वेल एस्टॅब्लिश्ड आहेत. नाही पैसे पण नाही, आहे. सगळे नाही, नाही, प्रॉब्लेम्स एक second. असलेले आहेत. नाही प्रॉब्लेम असतील पण बरेच ठीक आहेत. जर माझे 5,000 हरवले आहेत तर विश्वास ठेवा मी म्हणेन माझे कर्ज होते मी पे केले. एखाद्या गरीबाचे 5,000 रुपये हरवले तर तो डोकंच आपटणार ना. त्या बिचाराकडे महिन्याभराचं धान्य नसेल असं मला वाटतं. आता हे म्हणून बघा, मग चिंता जी वाटेल ती सर्कमस्टान्सेसच्या हिशोबाने वाटते. अँड हो. वी हॅव टू कम आउट. आय एम नॉट डिनाईंग दॅट वी शुड नॉट कम आउट. वी शुड कम इट आउट. पण मला असे वाटते की आपण क्रोध सोडू शकतो, अहंकार सोडू शकतो. पण एक सामाजिक प्राणी या नात्याने चिंता करणे सोडून देण्यासाठी अर्धा एक तास जर मी सत्संगी बनले तर मी नक्कीच चिंता सोडून देईन. पण तुम्ही नंतर स्वतःचे तुमचा अनुभव सांगा. आपण 1 वर्षानंतर भेटू तेव्हा, Yes, की of चिंता course. तुम्हाला सोडावी लागली का नाही, सुटली मला ती? तर चिंता सोडावीच लागेल. नाही, सुटेल मी ती. इतरांनी सोडावी अशी इच्छा करते पण त्यांनी त्यांची चिंता अहो, कशी आपल्याला सुटेल? जे आपल्याला गरजवंत तर हेच असतील. सांगायचं आहे. खूपच सिद्धांताचा मुद्दा हाच सांगायचा आहे की अशा चिंता करून कोणत्याही परिस्थितीत कधी बदल होऊ शकतो का? खूप प्रॉब्लेम आला तर, संकट काळ तर आलाय, प्रॉब्लेम्सही खूप आलेत, पण चिंता करून काय फरक पडणार आहे? त्याऐवजी दुसरा उपाय आहे जो आम्ही सांगतो आणि तो उपाय केल्यामुळे अंतरंगात शांती तर राहीलच, शिवाय हा काळही निघून जातो. माझी प्रेसवाली एके दिवशी माझ्याकडे येऊन मला म्हणाली, मी भारतात राहते दिल्लीमध्ये. बघा मॅडमजी माझ्या मुलाला नोकरी नाहीये, मी काय करू? मी म्हटलं चिंता नको करू. मी हेच म्हटलं, चिंता नको करू. या शब्दाने फरक नाही पडणार. ऐका, आपल्याला मी सांगते, मी तिला म्हटलं चिंता नको करू, सारे मिळेल. बरोबर आहे. तर म्हणते जेव्हा संध्याकाळी तो घरी येतो आणि उदास मनाने जेव्हा तो समोर असतो, खरे तर तो इंजिनियर आहे, तरी घास आमच्या घशाखाली उतरत नाही. सो दीज काइंड ऑफ प्रॉब्लेम्स आपल्यालाच कसे प्रॉब्लेम्स येतात ते तुम्ही मला सांगा. इट इज डेस्टिनी. नॉट डेस्टिनी, destiny. नॉट लाईफ. Because it डेस्टिनी is नाही, destiny. डेस्टिनी नाही. येस. डेस्टिनी कशाला म्हणता तुम्ही? जे आपल्या आता सांगा इंजिनियर सारेच बनतात, 50 पैकी 25 नोकरी मिळते, मेहनत सगळेच तसं करतात. नाही. डेस्टिनी कशाला म्हणता तुम्ही? डेस्टिनी म्हणजे जे होणार होतं ते घडून गेलं असं म्हणता ना तुम्ही? तेच तर आम्ही सांगतोय नाही. की चिंता करायला नाही नको. आपण एक माणूस गव्हाचं बीज पेरतो, एक बाजरीचं बीज टाकतो, म्हणजे दोघांना सारखेच गहू मिळतील का बाजरी वेगळी मिळेल? नक्कीच. नाही, याला बाजरीच मिळेल ना, याला गहू नाही मिळणार. अगदी आणि बरोबर आहे. सडलेले दाणे पेरले तर सडलेली फळच लागतील ना त्याला. बरोबर. म्हणून आम्ही नवी बीज सुधारायला शिकवतो इकडे. वाईट बीज टाकली गेलेत पूर्वभावात, आज फळ तर आलंय. आता मात्र नवी बीज सुधारू. नवीन बीज हवी असेल तर आपल्याला डबा भरून देऊ, नवीन बीज पेरत राहा. जे आले त्यासाठी रडू बसकळ बंद करा, दुसरा उपाय करा. आणि आता एखाद्या मुलाला जॉब नसेल मिळत आणि पॅरालिसिस झालं तर काय कराल? शरीराला पॅरालिसिस झाला अर्ध्या भागाला, आता त्यावेळी कितीही रडलात ओरडलात पण आजूबाजूचे पैसेही आहे, सगळं आहे, डॉक्टर 3 जण घरात आहेत, पण काही नाही करू शकत. अशा वेळी त्यांनी स्वतःने समतेत कसं राहायचं? म्हणूनच तर चिंता नका करू असं म्हणतो आपण. नका करू, पण नका करू म्हटल्याने कधी बंद होते का चिंता? Exactly. हाच माझा प्रश्न आहे. हा, नका करू म्हटलं तरी की परिस्थिती नाही बंद, म्हणून सांगितलं की हे करू नका असं आपण नाही शिकवत. त्याला असं औषध देतो की चिंता बंद होते त्याची. त्याला ज्ञानच असं मिळतं की माझी चिंता बंद झाली असं तो स्वतःच सांगतो. आणि आपल्या इथे आलीये, मी बोलू शकते जेव्हा मी ज्ञान घेईन जसं आहे तसं. पण माझ्या आसपासचे जे लोक आहेत, जर त्यांना मी हे सांगेन की बाबा तुम्ही एवढे त्रासून जाऊ नका आणि आतून त्रास वगैरे, नाही असं बोलण्याने नाही फरक पडणार. एक्झॅक्टली. त्यांना इथे सत्संगात घेऊन या, तेही ज्ञान घेतील, समजून घ्या. ज्यांच्या मुलाने ड्रग्ज घ्यायला सुरुवात केली आहे, असेही आमच्याकडे खूप केसेस येतात. फक्त ड्रग्ज नाही, पुढे गेलेले आहेत, पण चांगलं झालंय सगळं, आता नॉर्मल आयुष्य जगतायत. वेळ गेला 2-3 वर्ष. आई वडिलांना ज्या चाव्या आम्ही सांगितल्या होत्या त्याचा वापर करून सगळे उपाय केले. आता आई वडील आणि मुलगा व्यवहार आता त्यांचा आदर्श झालाय. तो एवढा हाताबाहेर गेला होता, आता पूर्वपदावर आलाय. मग हे कसं होऊ शकतं त्याचा मार्ग आम्ही सांगतो. तसं होणारच, हा तर कर्मांचा हिशोब आहे. पण त्यावर सोल्युशन कसं काढलं, त्यासाठी प्रतिक्रमण आहे, प्रार्थना आहे, आतून जागृती हवी. शिवाय आई वडील रिअलमध्ये शुद्धात्मा असतील आणि रिलेटिव्हमध्ये आई वडील आहेत, तर तशी जागृती ठेवल्याने खूपच आतून समता राहील. आता त्यांना सांगितलं पण त्यांना आणणं पण अवघड आहे. काय? जसे आपण म्हटलात की बघा एखाद्याचे आई वडील नाही ऐकत, एखाद्यांची मुलं नाही तयार होत सत्संगाला, ते तर अवघड आहे. म्हणून ते सुद्धा अवघड आहे.
बघा कलियुगाचा काळ आहे, माहिती आहे ना. म्हणूनच आणि या कलियुगात बघा आता नाही बघा माणसाची मानसिकता किती बिघडली आहे. भ्रष्टाचार, दुराचार, व्यभिचार, बलात्कार, गर्भपात, काही करणं शिल्लक उरलेलंच नाही. आणि वाईट दृष्टीने पाहणंही बाकी नाही. कोणाचे पैसे लंपास करू, कुठे दृष्टी, विकारी दृष्टी नजर पडली की विकारी दृष्टीने भाव बिघडले. कोणाचे पैसे, नोकरीतही घोटाळेच करतात. 8 तासांचा वेळ असेल तर 2-4 तासच काम करतील, 2-4 तास मजा करतील. कोणी विचारणारं नसेल तर. आणि म्हणजे असा हा दुरुपयोग केला आहे आपण आपल्या आयुष्याचा. जेव्हा कधी आपला चांगला काळ होता तेव्हा आपण दुरुपयोग केला आहे आणि त्याची आज शिक्षा आपल्याला भोगावी लागते. बघा आपल्याला का नोकरी नाही मिळत आहे सांगा मला, का आपल्याला का घरातल्या मुलांकडून अशी ही रिॲक्शन येते, का आपली मुलं हाताबाहेर गेली आहेत सांगा. काहीतरी प्रॉब्लेम आपणच चूक केली आहे. पण तो प्रॉब्लेम पुन्हा पुन्हा आता येऊ नये म्हणून त्यात आधी सुधारूया. समजा एखाद्या खिशामधून पैसे पडत असतील तर आपण सतत पैसे उचलत राहायचे का आधी खिशातून पैसे पडणं बंद करायला हवं? काय आधी पैसे पडणं बंद करूया मग उचलून टाका. म्हणजे गळून पडणं आधी बंद करूया. गळून पडणं चालूच आहे. आणि पडलेले जे पैसे पडलेत ना त्यामुळे चिंता करवली जाते. कर्म कॉजेस पार्ट्स चिंता करवतोय, इफेक्ट पार्ट चिंता नाही करू शकत. कॉजेसमध्ये त्याची अज्ञानता आहे. आणि माझं काय होईल, मी कोण आहे त्याचंही ज्ञान नसतं. करविता कोण त्याचंही ज्ञान नाही. आणि तोच पार्ट त्याच्या कॉजेसमध्ये असतो त्याचंही ज्ञान नाही. तोच पार्ट आहे ना त्याच्या कॉजेसमध्ये आहे. रॉंग बिलीफ. आणि रॉंग बिलीफमुळेच चिंता, अंतर्दाह चालूच राहतो. सफोकेशन, सफरिंग सगळं चालू राहतं. आणि इथे काय घडतं तर आधी रॉंग बिलीफ सुटून जाते. आता वाईट परिस्थिती तर आली आहे कारण आपण वाईट बीजं पेरली होती, वाईट फळं आली. पण आता फळं भोगत असताना नवीन बीजं सुधारतोय आपण. या ज्ञानामुळे तो फरक पडतो आणि आतून वाटणारी चिंता बंद होऊन जाते. आणि परिस्थितीवर आपण हळूहळू उपाययोजना हळूहळू करायला लागतो. पण खरं तर आपण तसं करूही शकत नाही. वाईट योग आल्यामुळे वाईट परिस्थिती उद्भवते. पुन्हा संयोग जुळून जेव्हा येतील तेव्हा चांगली परिस्थिती निर्माण होईल. तोपर्यंत आपण समतेत राहायचं आहे, पॉझिटिव्ह भावात राहायचं आहे आणि निमित्ताला निर्दोष पाहायचं आहे. कोणतेही निमित्त दोषी नाही आहे आपल्या वाईट परिस्थितीसाठी. ती जागृती आपण ठेवायचीच आहे. म्हणजे पुन्हा तेच झाले ना की आपली आधीची कर्म जी आपण केली नाहीत की मग आपण ह्या जन्मात भलेही काही चूक केली नसेल, लेट मी कम्प्लीट. सो त्यानंतर पुन्हा हेच झाले ना की जो आपला वाईट काळ आला तो आपल्या मागील कर्मांमुळे. मग तो मुलाचा असो, तो वडिलांचा असो, आईचा असो, कोणाचाही असेल त्याच्या हिशोबाने तो आला. पण मग आपले जे ज्ञान आहे, जो आपण ज्ञानविधी करतो त्यातून आपल्याला त्यावेळी बाहेर पडण्याची आपल्याला शक्ती मिळते, शक्ती देतोय. परंतु आज त्या मुलाचे वय जर 20 वर्षांचे असेल आणि 4 वर्ष आपली त्यातच गेली तर मुलाच्या आयुष्यातली 4 वर्ष आणि आई वडिलांची 4 वर्ष तर संपलीच. आणि तेवढी 4 वर्ष आयुष्य पुढे सरकून गेलं. म्हणजे जे संयोग आपले जे आहेत ते 4 वर्ष आधी व्हायला हवे ते 4 वर्षानंतर येतात. तर आपल्याला त्या चिंतेतून मुक्त व्हायचंय. मी तर मुक्त होऊन जाईन, पण काय माझे पती, काय माझी मुलं, काय तो समाज परिवार जो माझ्या बरोबर आहे, काय तोही मुक्त होऊ शकेल का? म्हणजे ते सुद्धा मीच आपल्या चारही बाजूला ऑरा बनवलाय की आय हॅव कम आउट. जे तुम्ही आता जे सांगताय ना सोल्युशन, तेच मला तुम्हाला विचारायचंय की घरातून, कुटुंबापासून कशी सुटका मिळवता येईल. नाहीतर हे असं झालं ना की जे मी करतोय ते बरोबर करतोय, मला या साऱ्यांची काही देणं घेणं नाहीये. नवरा बोलतोय चुकीचे, नाही असं काही नाही. हे जे तुम्ही म्हणताय बुद्धीद्वारे तुम्ही ऍडजस्टमेंट सांगताय की असं झालं तर असं होईल, असं झालं तर असं होईल. पण थिओरेटिकल म्हणजे बुद्धीने आपण आता सांगताय, प्रॅक्टिकल नाही. प्रॉब्लेम्स ज्ञानानंतर तुम्ही मला सांगा. म्हणजे योग्य पद्धतीने साऱ्यांचे प्रॉब्लेम्स जेवढे मी लोकांना भेटते किंवा त्यांच्याशी बोलते तर मला सारं जगच दुःखाने भरलेलं. आता एक गोष्ट आणखी तुम्हाला सांगू का, या सत्संगात दुःखी लोकच येतात. एक्झॅक्टली आय सेड द सेम थिंग. दुःखी लोकच येतात कारण हे हॉस्पिटल आहे. हॉस्पिटलमध्ये नाही, माझं म्हणणं आहे का, नाही बोलणार. आय रिस्पेक्ट एव्हरीबडी हिअर बट आय हॅव कम जस्ट टू सी दॅट इज देअर एनीबडी हु इज सेइंग दॅट आय एम हॅपी अँड आय एम कमिंग इन धिस सत्संग जस्ट बिकॉज आय वॉन्टेड टू मीट दीपक भाई. इज देअर एनीबडी, एव्हरीबडी हॅव प्रॉब्लेम इन धिस वर्ल्ड. आय डोंट थिंक की माझं असं म्हणणं आहे जर माणूस सुखी झाला तर तो देवाला विसरून जाईल. आय बिलीव्ह सो. And I don't want to discuss anything more. हे हॉस्पिटल आहे. हॉस्पिटलमध्ये आमच्या आजारी लोकच येतात.
चांगले असतील तर हॉस्पिटलमध्ये नाही येणार, ते लोक बाहेर फिरतात. म्हणूनच मी जे प्रॉब्लेम सांगितले ते आपल्या मित्रांना आठवून त्यांचे होते ते. पण आम्ही तर हेच सांगतोय की जो काही तुम्हाला प्रॉब्लेम आहे त्यासाठी तुम्ही नक्की हॉस्पिटलमध्ये या. तुम्हाला औषध असं मिळेल, दुःख नष्ट होईल आणि मनाने निरोगी व्हाल तुम्ही. आणि एवढे निरोगी व्हाल की की एक जन्म नाही, जन्मोजन्म सुधारतील. म्हणूनच मी प्रॉब्लेम विचारले आपल्या मित्रमैत्रिणींचे उपायांसाठी. हो, बरोबर आहे थँक्यू तुमचं सो म्हणणं. मच अँड थँक्स एव्हरीवन.